तिथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभपूर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असताना पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला। दरम्यान छगन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धकांपैकी एक आहेत। या सगळ्या प्रकरणावर अजून नाशिकच्या पालकमंत्र्यांचीच नियुक्ती झालेली नसल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे। पालकमंत्री म्हणून उल्लेख केला, अजून पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नसते। मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये, पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही। दरम्यान गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केल्यावर खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार काय म्हणतात तेही पाहूया। ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा। प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते, आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे। घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती FIR। अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय, कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत। त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले, खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला।